सगळ्यांना सांभाळताना कधी आपण स्वतःलाच विसरून जातो आणि मग एक दिवस लक्षात येतं आपल्यालाच कोणीतरी हवं होतं. सगळ्यांसाठी मजबूत राहायचं, सगळ्यांसमोर हसत राहायचं आणि एकटं असताना मनातल्या वेदना लपवायच्या, ही सवय होते. आणि एक दिवस आपण स्वतःलाच विचारतो, मी खरंच ठीक आहे का? पण आज स्वामी महाराज आपल्याला काही वेगळंच सांगत आहेत. तू थकली असशील पण हरली नाहीस. हो, तुम्ही हरलेले नाही, तुम्ही फक्त थोडे थांबले आहात. कारण जी व्यक्ती अजूनही प्रयत्न करते ती अजूनही मनापासून प्रेम करते. जी अजूनही कोणासाठी चांगलं विचारते ती व्यक्ती कधीच हरलेली नसते. स्वामी म्हणतात, तुझं मन अजून जिवंत आहे, म्हणजे तुझं भविष्य अजूनही सुंदर आहे. तुम्ही जे काही सहन केलं ते सगळं तुमचं सामर्थ्य आहे, कमजोरी नाही. कधीकधी जीवन आपल्याला रिकामं करतं, कारण काहीतरी नवीन भरायचं असतं. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी निघून गेल्या, काही माणसं दूर गेली, काही स्वप्न तुटली. पण स्वामी म्हणतात, जे गेलं ते आवश्यक होतं, कारण जे येणार आहे ते त्याहून चांगलं आहे. तुम्हाला कदाचित आत्ता काहीच दिसत नाही, पण विश्वास ठेवा, पडद्यामागे खूप काही घडत आहे. तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात, एक नवीन संधी, एक नवीन आनंद. कधी तुम्हाला वाटतं मी इतकं दिलं पण मला काय मिळालं? तेव्हा स्वामी शांतपणे हसतात आणि म्हणतात, तुला जे मिळणार आहे ते अजून बाकी आहे. तुमच्या आयुष्यात जे योग्य आहे ते तुम्हाला नक्की मिळणार आहे, पण योग्य वेळी. आता एक गोष्ट समजून घ्या, तुम्ही ज्या वेदना अनुभवल्या त्या तुमचं हृदय कठोर करण्यासाठी नाहीत, त्या तुम्हाला अधिक खोल, अधिक समजूतदार आणि अधिक मजबूत बनवण्यासाठी आहेत. स्वामी म्हणतात, तुझं हृदय अजूनही चांगलं आहे, म्हणूनच तू खास आहेस. आजपासून स्वतःला दोष देणं थांबवा. जे घडलं ते तुमच्यामुळेच झालं असं नाही. कधीकधी काही गोष्टी फक्त शिकवण्यासाठी घडतात आणि तुम्ही शिकला आहात. आता वेळ आहे पुढे जाण्याची, स्वतःसाठी जगण्याची. तुमच्या मनात अजून एक छोटा आवाज आहे जो सांगतो एक दिवस सगळं ठीक होईल. तो आवाज स्वामींचाच आहे, त्यावर विश्वास ठेवा. रोज फक्त 2 मिनटं काढा, डोळे बंद करा आणि शांतपणे म्हणा, स्वामी मला शक्ती द्या. जे बदलू शकते ते बदलायला आणि जे नाही बदलू शकत ते स्वीकारायला. हळूहळू तुमच्या मनात शांतता येईल आणि एक दिवस तुम्हाला जाणवेल, मी आता आधीसारखी नाही. तुम्ही अधिक मजबूत आहात, अधिक शांत आहात आणि अधिक स्पष्ट आहात. स्वामी म्हणतात, तुझा वेळ येतो आहे आणि जेव्हा तुमचा वेळ येईल तेव्हा सगळं इतकं सुंदर घडेल की तुम्ही आजचं दुःख विसरून जाल. शेवटी एकच लक्षात ठेवा, तुम्ही जे हरवलं ते कदाचित तुमच्यासाठी नव्हतंच आणि जे तुमच्यासाठी आहे ते कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. हे नाव तुमचं मन सावरून टाकेल आणि आजपासून तुमची नवीन सुरुवात झाली आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ज्यांना शब्दांची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. हा संदेश तुमच्यासाठी असेल तर शेअर करून इतरांनाही आधार द्या. दररोज असे संदेश पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. मनाला शांती हवी असेल तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच नव्या प्रबोधनासोबत. श्री स्वामी समर्थ.